नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या MCHवर अकाउंट कशा प्रकारे क्लेम करावे याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम आपण Google Chrome ब्राउझर जे असणार आहे हे ओपन करावं. त्यानंतर आपल्या काउन्सिलची जी काही वेबसाईट असणार आहे www.mchmumbai.org हे टाईप करावं आणि त्यानंतर एंटर की प्रेस करायची. यानंतर राईट अप्पर कॉर्नरला आपल्याला लॉग इनचा ऑप्शन पाहायला मिळतो. यावर क्लिक केल्यानंतर इथं दोन पर्याय पाहायला मिळतील. पहिला असणार आहे प्रॅक्टिशनर लॉग इन आणि दुसरा असणार आहे क्लेम युअर अकाउंट. जर का आपण या नवीन वेबसाईटवर फर्स्ट टाईम येत असाल तर आपल्याला सर्वात अगोदर आपलं जुनं अकाउंट जे असणार आहे जुन्या वेबसाईटवरचं ते आपल्याला या ठिकाणी क्लेम करून घ्यावं लागत असतं आणि त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम या वेबसाईटवर येणार आहात त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिशनर लॉग इनवर क्लिक करून लॉग इन करायचं असणार आहे. परंतु तुर्तास क्लेम युअर अकाउंटवर क्लिक करून अकाउंट कशा प्रकारे क्लेम केले जाते याबाबतची माहिती मी आपणास या ठिकाणी देत आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेसेज येताना पाहायला मिळतो की ज्या प्रॅक्टिशनर्सचं आजच्या तारखेला रजिस्ट्रेशन नंबर हा 1 ते 91,962 या रेंजमध्ये पाहायला मिळत असेल अशा लोकांनी हे अकाउंट क्लेम करायचं असणार आहे. त्यासाठी आपण कंटिन्यूवर क्लिक करायचं. आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे हा आपल्याला या ठिकाणी टाकायचा असणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपण या ठिकाणी व्हेरीफाय रेकॉर्डवर या ठिकाणी क्लिक करा. यानंतर आपलं जे पण काही अकाउंट असणार आहे आपला रजिस्ट्रेशन नंबर जो असणार आहे हा आपल्याला येताना पाहायला मिळतो. आपलं नाव आणि आपला जो काही मोबाईल नंबर असणार आहे हा सांकेतिक स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. यानंतर आपला 10 अंकी मोबाईल नंबर जो असेल हा आपण या ठिकाणी टाईप करायचा असणार आहे. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला सेंड OTPवर क्लिक करायचं असणार आहे आणि आपल्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक OTP येत असतानाचं पाहायला मिळेल. OTP टाकल्यानंतर आपण व्हेरीफाय OTPवर क्लिक करावे. यानंतर आपल्याला हा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होताना पाहायला मिळतो. आपल्याला या ठिकाणी अकाउंट क्लेम प्रोसेस जी असणार आहे ही पाहायला मिळते. मग आपण आपला जो काही पासवर्ड असणार आहे हा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा असणार आहे आणि परत एकदा पासवर्ड कन्फर्म करा आणि त्यानंतर अपडेट इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं असणार आहे. पासवर्ड टाकण्यासाठी हा पासवर्ड मिनिमम 8 कॅरेक्टर्स त्याच्यात असले पाहिजे. यामध्ये एक अपर केस असला पाहिजे, एक नंबर असला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर असला पाहिजे. पासवर्ड टाकल्यानंतर हा पासवर्ड परत एकदा आपल्याला कन्फर्म करून घ्यायचा असणार आहे आणि कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर अपडेट इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं असणार आहे. ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होताना पाहायला मिळतो. अकाउंट क्लेम प्रोसेसच्या बाबतीतले यामध्ये आपल्याला आपली पर्सनल इन्फॉर्मेशन येत असतानाचं पाहायला मिळतं. आपलं नाव, त्याच्यानंतर ते मराठीत पाहायला मिळेल. आपल्या वडिलांचं नाव ते पण परत देवनागरी लिपीत पाहायला मिळेल. आपलं आडनाव त्यानंतर परत ते आपल्याला देवनागरी लिपीत पाहायला मिळते. जर काही करेक्शन असेल तर ते करेक्शन आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो. जसं की या ठिकाणी आडनाव चुकलेले होते तर मी ते या ठिकाणी ते करेक्ट केलेले आहे. त्यानंतर आपली जन्मतारीख आणि जेंडर आणि नॅशनॅलिटी ही बाय डिफॉल्ट येताना पाहायला मिळेल. ब्लड ग्रुप जो असणार आहे हा आपण या ठिकाणी निवडायचा असेल. प्रॅक्टिस लोकेशन जे काय असणार आहे हे आपण या ठिकाणी मेन्शन करा आणि त्यासोबत आपला मेल ID आणि जो पण काही मोबाईल नंबर असणार आहे रजिस्टर्ड हे आपल्याला या ठिकाणी बाय डिफॉल्ट येताना पाहायला मिळेल आणि यानंतर आपण नेक्स्टवर क्लिक करायचं असणार आहे. यानंतर आपल्याला आपल्या या ठिकाणी जो काही रजिस्टर्ड ॲड्रेस असणार आहे हा आपल्याला येत असतानाच पाहायला मिळतो. परंतु यासोबत आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी. एक नोट देण्यात आली आहे. इफ द ॲड्रेस नीड्स करेक्शन ऑर इज मिसिंग यू कॅन अप्लाय फॉर ॲन ॲड्रेस चेंज आफ्टर क्लेमिंग युअर अकाउंट. तर आपण आपला अकाउंट क्लेम केल्यानंतर ॲड्रेस जर का चेंज करण्याची गरज असेल तर आपण ॲड्रेस चेंज करू शकतो. यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. यानंतर परत आपली प्रोफेशनल डिटेल जी असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतं. जसं की रजिस्ट्रेशन नंबर आणि कधीपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन हे व्हॅलिड आहे या बाबतीतली माहिती या ठिकाणी येताना पाहायला मिळते. त्यात आपल्याला काही चेंज करायचं नसणार आहे. यानंतर आपल्याला कंप्लीट अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं असणार आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर जो असणार आहे किंवा आधार कार्ड जे असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं असणार आहे, व्हेरीफाय करायचं असणार आहे. तर ते तुम्ही जे काही डिजिलॉकर असेल त्याद्वारे आपण ते व्हेरीफाय करू शकतात आणि जर का तुर्तास तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप फॉर नाऊवर सुद्धा क्लिक करू शकतात. परंतु आधार व्हेरिफिकेशन करणे हे महत्त्वाचे आहे. तुर्तास मी या ठिकाणी स्किप फॉर नाऊवर क्लिक करतोय. यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला फोटो, नंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची फ्रंट साईड आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं रिन्युअल म्हणजे जे काही रजिस्ट्रेशनची बॅक साईड असणार आहे
त्याचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे, किंवा आपण या ठिकाणी डिजिटल रिन्युअल सर्टिफिकेट पण आता काउन्सिलद्वारा देण्यात येते, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकतात. आणि जर का फोटो चेंज करायचा असेल किंवा तुम्हाला दुसरा कुठला फोटो सिलेक्ट करायचा असेल, तर आपण या ठिकाणी चेंज फाईलवर क्लिक करायचे आणि परत एकदा आपण या ठिकाणी जो काही फोटो असणार आहे, हा या ठिकाणी नवीन चांगल्या प्रकारचा फोटो किंवा तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर तो फोटो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. आपण एका गोष्टीची या ठिकाणी काळजी घेणं महत्त्वाचं आहे, की जो काही फोटो असेल हा आपल्याला त्या ठिकाणी JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे आणि त्याची साईज ही 5 MB असली पाहिजे. त्यासोबत आपल्याला या ठिकाणी जे पण काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणार आहे आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं बॅक साईड म्हणजे रिन्युअल सर्टिफिकेट किंवा तुमच्याकडे जर का डिजिटल रिन्युअल सर्टिफिकेट असेल तर हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची असणार आहे PDF फॉर्ममध्ये, आणि याची जी काही साईज असणार आहे ही आपल्याला 5 MB असली पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी असली पाहिजे. कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला रिव्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं असणार आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर आपली जी पण काही संपूर्ण माहिती असणार आहे ही आपल्याला या ठिकाणी समोर येत असतानाच पाहायला मिळते. तर ती एकदा आपण पाहून घ्यायची, कन्फर्म करून घ्यायची आणि यानंतर आपण या ठिकाणी खालच्या बाजूला फायनलाइज क्लेमवर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे आपलं जे पण काही अकाउंट असणार आहे नवीन वेबसाईटवर आपण क्लेम करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.